नमस्कार, मी रागिनी अभिजित सूर्यवंशी आपल्या सगळ्यांचं स्टुडंट पॉडकास्टमध्ये स्वागत करते. तर आज आपल्यासोबत आहे संग्रामजी लिमाई सर, जे की सिद्धी इंडस्ट्रीजचे संस्थापक आहेत व त्यासोबतच त्यांचा व्यवसाय ते इंटेरियर डिझायनर आणि त्यासोबतच फर्निचर मॅन्युफॅक्चर आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट याबद्दल जाणून घेणार आहोत. ते त्यात काउन्सिलर ऑफ ॲडवायझर आहेत. नमस्कार सर. तर नमस्कार. माझा पहिला प्रश्न असा आहे की सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही कशा प्रकारची संस्था आहे? सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही मराठी उद्योजकांसाठी काम करणारी NGO आहे. म्हणजे ही एक ट्रस्ट आहे, नॉन प्रॉफिट मेकिंग बॉडी आहे. मराठी उद्योजकांनी एकत्र यावं, एकमेकांना मदत करावं. जे व्यवसायात आहेत त्यांनी त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी आणि जे नवीन उद्योजक व्यवसायात येऊ इच्छितात त्यांना हँड होल्डिंग करणारी ही एक संस्था आहे. आणि साधारण 25 वर्षापूर्वी 2000 साली स्वर्गीय माधवराव भिडे ब्रिज इंजिनियर यांनी या संस्थेची सुरुवात केली. सध्या याच्यामध्ये मराठी उद्योजकातले जे अगदी टॉपचे काही लोक आहेत ते ट्रस्टी म्हणून काम करतात. डॉक्टर अजित मराठे निर्माण ग्रुप ऑफ जो आहे त्याचे ते मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आणि सध्या सॅटर्डे क्लबचे सुद्धा ते ट्रस्टी आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्यानंतर अशोकजी दुगाडे, रवींद्र प्रभुदेसाई, सुरेशजी हावरे, प्रदीपजी तामाणे असे मराठी उद्योग जगतातले जे अगदी टॉप नॉच लोक आहेत ते सॅटर्डे क्लबचे आता ट्रस्टी आहेत. तर सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे काम नेमकी कसे चालते? ओके. जेव्हा या संस्थेची सुरुवात झाली तर सॅटर्डे क्लब हे नाव का दिलं? तर जनरली मराठी लोक शनिवार रविवार एकत्र भेटतात आणि नाटक, सिनेमा, क्रिकेट याच्याविषयी बोलतात. पण असं न होता साधारणतः महिन्यातल्या 2 शनिवारी वीकेंडला मराठी उद्योजकांनी एकत्र यावं आणि आपला व्यवसाय कसा वाढवता येईल याच्यासाठी एका स्ट्रक्चर्ड पद्धतीने मीटिंग कराव्या, नेटवर्किंग करावे, एकमेकांना रेफरन्स द्यावे. ह्या पद्धतीने सॅटर्डे क्लबच्या मीटिंग होतात. महिन्यामधून 2 मीटिंग असतात. मीटिंग अतिशय एका स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये चालते. याच्यामध्ये काही नॉलेज सेशन्स असतात. उद्योजकांना उद्योग करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्याचं मार्गदर्शन इथे मोस्टली पहिल्या पिढीचे उद्योजक आहेत. त्यामुळे त्यांनी व्यवसाय केलेला नाहीये. त्यामुळे जे ऑलरेडी मराठी उद्योजक पुढे आहेत व्यवसायात गेलेले, त्यांनी त्यांना मार्गदर्शन करावं, हँड होल्डिंग करावं, मेंटोरिंग करावं, या सगळ्या पद्धतीने याची जडणघडण झालेली आहे. तर सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टमध्ये नेमकी उद्योजकांना काय फायदा होतो? ओके. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टमध्ये नॅशनल बिझनेस सेल आहे, इंटरनॅशनल बिझनेस सेल आहे, वेगवेगळे पॉवर ग्रुप आहे. इथे आल्यानंतर उद्योजकांना व्यवसाय करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात, नेटवर्क म्हणजे तुमचं नेटवर्थ आहे. कुठली पण गोष्ट करण्यासाठी उद्योजकाला ज्या गोष्टी लागतात, मग ती मनी असेल, मॅनपॉवर असेल, नॉलेज असेल, रेफरन्स असेल, या सगळ्या गोष्टी त्याला मिळण्यासाठी एक इकोसिस्टीम तयार करणे, उद्योजकीय मानसिकता घडवणे, या गोष्टीसाठी सॅटर्डे क्लब काम करतं. आणि याच्यामध्ये मी तुला म्हटलं तसं दर 2 महिन्यात मीटिंग असतात. सॅटर्डे क्लबचे सध्या भारतातच नाही तर भारताच्या बाहेर दुबई असेल, अबुधाबी असेल, ऑस्ट्रेलिया असेल, इथे देखील चॅप्टर आहेत. शाखा ज्या असतात त्याला आम्ही चॅप्टर म्हणतो. आणि भारतात सध्या 1700 ठिकाणी चॅप्टर आहेत आणि 170 ठिकाणी चॅप्टर आहेत आणि जवळजवळ 7000 सभासद आहेत. महाराष्ट्रात तर खूप ठिकाणी आहे, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा या ठिकाणी देखील जे मराठी उद्योजक आहेत त्यांनी एकत्र यावं. आणि याची टॅगलाईनच आहे, एकमेका सहकार्य करू अवघे होऊ श्रीमंत. तर सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टमध्ये जर सभासद कोण होऊ शकतं व त्यासोबत त्याला काय करावं लागेल सभासद होण्यासाठी? सॅटर्डे क्लबमध्ये ज्या कुठल्या मराठी उद्योजकाला व्यवसाय करायचा आहे, तो ऑलरेडी व्यवसाय करतोय किंवा आज व्यवसाय करत नसला तरी नोकरीत असला तरी त्याला उद्योजक व्हायचंय, तो विद्यार्थी आहे, गृहिणी आहे, असा कुणीही व्यक्ती की ज्याला व्यवसाय स्वतःचा करायचा आहे किंवा असलेला व्यवसाय नेक्स्ट लेवलला घेऊन जायचा आहे, तो कुणीही सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचा मेंबर होऊ शकतो. मेंबर होण्यासाठी त्यांच्या जवळ कुठे सॅटर्डे क्लब आहे हे सॅटर्डे क्लबच्या वेबसाईटवर जाऊन तो बघू शकतो. तिथे व्हिजिटर्स डे असतात. त्या व्हिजिटर्स डेला तो अप्रोच होऊ शकतो. ऑनलाईन पण तो त्याची इन्क्वायरी जनरेट करू शकतो. मग ती संबंधित त्या भागातला जो चॅप्टर हेड असेल त्याच्यापर्यंत माहिती मिळते आणि तो त्याला अप्रोच होऊ शकेल.
सॅटर्डे क्लबने आता नवीन गाव तिथे सॅटर्डे क्लब ही संकल्पना सुरू केली आहे आणि जिथे महाराष्ट्रात आता ही संस्था नाहीये, तर निदान सुरुवातीला महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावापर्यंत पोहोचणे आणि अधिक अधिक मराठी उद्योजकांना इथे जोडणे आणि ह्या दिवाळीपर्यंत 10,000 सभासद करायचे आणि 2030 सालापर्यंत 50,000 मराठी उद्योजकांना या चळवळीशी जोडायचं, असा आमचा सध्या प्लॅन आहे. तर सर, माझा शेवटचा प्रश्न असा आहे की नवीन उद्योजक म्हणजेच युवा उद्योजकांना आपण काय संदेश द्याल? नवीन उद्योजकांना मी नक्कीच एक सल्ला देईल की तुम्हाला जर समजा इथून मुंबईला किंवा दिल्लीला जायचंय, तर तुम्ही कुणाला विचाराल? जो ऑलरेडी तिथे गेलेला आहे, जो बऱ्याच वेळा जातो त्याला विचाराल. तसंच व्यवसायात आहे, तुम्हाला जर उद्योजक व्हायचंय तर कसं उद्योजक व्हायचं हे तुम्ही उद्योजकांकडूनच शिकू शकता. त्यामुळे नवीन उद्योजकांना मी सल्ला देईल की तुम्ही चांगल्या नेटवर्किंग ऑर्गनायझेशन सॅटर्डे क्लब सारख्या ज्या आहेत त्यांना जॉईन व्हा. आता पुन्हा भेटूया नवीन भागात नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.